नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझे नाव श्यामल, वय वर्षे 24. दिसायला मी अगदी सामान्य घरगुती मुलगी, पण मनातून खूप हळवी आणि लाजाळू. आमच्या घरात नेहमीच माणसाची वर्दळ असायची. काका, काकू, चुलत भावंडे असं आमचं सगळं मोठं कुटुंब होतं. पण त्या विशिष्ट शनिवारी घरात एक वेगळी शांतता पसरली होती. आत्याला अचानक एका जवळच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी 2 दिवसासाठी बाहेरगावी जावं लागत होतं. घरातील बाकीचे लोकही आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे किंवा विकेंडच्या निमित्तामुळे बाहेर गेल्यामुळे शेवटी घरात फक्त मी आणि आत्याचा मुलगा म्हणजेच माझा चुलत भाऊ रोहन दोघेच उरलो होतो. रोहन माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. तो खूपच शांत, समजूतदार आणि गंभीर स्वभावाचा होता. कॉलेज संपल्यापासून तो एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करत होता. दिसायला उंच, कमावलेली प्रकृती आणि चेहऱ्यावर नेहमीच एक संत हसू असायचं. तसा आमचा एकमेकांशी रोजचा संबंध यायचा, पण कधी आम्ही दोघंच खूप वेळ एकत्र घालवला नव्हता किंवा कधी तशी संधीच मिळाली नव्हती. नेहमी घरातल्या इतर सदस्यांच्या घोळक्यात आमचे संवाद हरवून जायचे. पण आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या दिवशी बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. जून महिन्याची ती सुरुवात होती, त्यामुळे हवामानात एक मस्त आल्हाददायक गारवा पसरला होता. आत्या सकाळीच 9च्या दरम्यान बॅग भरून निघाली होती. ती जाताना मला 1000 सूचना देऊन गेली होती. श्यामल, रोहनला वेळेवर जेवायला दे, स्वतःची काळजी घे, अनोळखी कोणासाठी दरवाजा उघडू नकोस, वगैरे वगैरे. मीही हसून हो म्हणत तिला निरोप दिला. ती गेल्यानंतर मी घरातली सगळी रोजची कामं आवरली, जसे की झाडू मारणे, भांडी घासणे आणि दुपारच्या जेवणाची तयारी करणे. साधारण दुपारी 2च्या सुमारास सगळं आवरून मी हॉलमध्ये आले आणि सोफ्यावर पाय वर करून बसले. रोहन सकाळपासूनच त्याच्या खोलीत लॅपटॉप समोर ठेवून काहीतरी ऑफिसचं काम करत होता. घरात इतकी शांतता होती की खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. त्या शांततेत माझ्या मनातील विचारांचा वेग मात्र वाढत होता. घरात दुसरं कोणीच नाही, आपण दोघेच आहोत ही जाणीव मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक वेगळी धडधड निर्माण करत होती. तो काही शारीरिक विचार नव्हता, तर एका वेगळ्याच एकांताची आणि सुरक्षिततेची जाणीव होती. तेवढ्यात रोहनच्या खोलीचा दरवाजा उघडला. तो आळस देत बाहेर आला. त्याचे केस थोडे विस्कटलेले होते आणि त्याने एक साधी ग्रे रंगाची टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. त्या साध्या कपड्यांमध्ये तो खूपच देखणा दिसत होता. श्यामल, चहा मिळेल का ग? 1 कप. खूप डोकं जड झालं रे कामामुळे. रोहनने डोळे चोळत मला विचारलं. हो, आलेच 2 मिनिटात. तू बस सोफ्यावर, मी मस्त आल्याचा चहा बनवते. मी चटकन सोफ्यावरून उठत स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकघरात जाऊन मी गॅस पेटवला आणि पातेल्यात पाणी ठेवलं. चहा उकळत असताना खिडकीतून बाहेर पाहिलं. पाऊस आता हळूहळू वाढत होता. वारा सुटल्यामुळे झाडांची पानं हलत होती आणि तो गारवा थेट किचनमध्ये येत होता. चहामध्ये आलं आणि विलायची कुटून टाकताना माझ्या हाताला एक हलका थरथराट जाणवला. मला स्वतःला समजत नव्हतं की मी इतकी का अस्वस्थ होत होते. कदाचित रोहनसोबत अशा एकांतात बोलण्याची ही पहिलीच वेळ होती म्हणून असेल. मी 2 कप चहा गाळला आणि ट्रेमध्ये ठेवून त्याच्या खोलीच्या दिशेने पावलं टाकली. रोहन बेडवर पाठीशी उशी घेऊन टेकून बसला होता. खोलीत हलका मंद प्रकाश होता, कारण त्याने खिडकीचे पडदे थोडे ओढून घेतले होते. मी खोलीत जाताच त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि माझ्याकडे पाहून खूप मनापासून हसला. थँक्स श्यामल, आज खरंच या चहाची खूप जास्त गरज होती. हा प्रोजेक्ट संपता संपेना. चहाचा कप हातात घेताना त्याचा हात माझ्या बोटांना किंचित स्पर्श करून गेला. तो स्पर्श खूप गरम आणि उबदार होता. माझ्या अंगावर एक अचानक शहारा आला. अरे त्यात काय थँक्स? आणि काय एवढं काम करतो सुट्टीच्या दिवशीसुद्धा? कधीतरी स्वतःला आराम देत जा. मी बेडच्या अगदी कोपऱ्यावर त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून बसत विचारलं. काय करणार, क्लायंटची डेडलाईन सोमवारीच आहे. त्यात आई पण नाही आज, त्यामुळे घरात खूप शांत वाटते. त्याने चहाचा घोट घेत माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. पण तू आज खूप शांत दिसत आहेस. एरवी तर तुझी बडबड सुरू असते. काय झालं, काही त्रास होतोय का? त्याच्या त्या काळजीयुक्त नजरेने माझी नजर चुकली. मी चहाच्या कपकडे पाहत म्हणाले. काही नाही रे, तसं काही नाही. आत्या नाही ना, म्हणून घर कसं वेगळंच
आणि खूप शांत शांत वाटते. सवय नाही ना एवढ्या शांततेची. हो ना, आई नसली की घर कसं रिकामं वाटतं. पण तू आहेस ना सोबत, मग मला कशाची काळजी. तो अगदी सहज एका भावांच्या किंवा मित्राच्या नात्याने बोलून गेला. पण त्याच्या त्या तू आहेस ना सोबत या वाक्याने माझ्या मनात एक वेगळीच उलथापालथ केली. मला असं वाटलं की या शांत वातावरणात आमची ही जवळीक फक्त नेहमीसारखी राहिली नव्हती, तर त्यात एक नवा भावनिक ओलावा निर्माण होत होता. आम्ही दोघं चहा पिता पिता खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत राहिलो. आमच्यात संवाद थांबला होता, पण मनातले विचार मात्र एकमेकांच्या खूप जवळ येत होते. दुपारी कधी सरली आणि संध्याकाळ कधी झाली हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. चहा पिऊन झाल्यानंतर रोहन पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला होता आणि मी हॉलमध्ये बसून एक कादंबरी वाचत होते. पण माझं लक्ष पुस्तका पानात कमी आणि खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे जास्त होतं. जसा जसा अंधार पडू लागला तसा तसा पावसाचा जोर आणखीच वाढला. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि थंड वारे घरांच्या खिडक्याबाहेर आदळू लागले. वातावरणातला तो गारवा आता थेट अंगाला झोंबू लागला होता. साधारण 7:30च्या सुमारास अचानक एक मोठा विजांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण घरातली लाईट गेली. एका सेकंदात सगळीकडे किर्र अंधार पसरला. हातचं सुद्धा काही दिसेनासं झालं. मला लहानपणापासूनच अचानक जाणाऱ्या लाईटची आणि अंधाराची थोडी भीती वाटायची. मी तशी सोफ्यावर खिळून बसले. श्यामल, घाबरू नकोस, मी आलो. हॉलच्या कोपऱ्यातून रोहनचा खंबीर आवाज आला. त्याच्या आवाजानेच मला खूप धीर मिळाला. रोहन, मोबाईलची टॉर्च लाव ना, खूप अंधार झालाय, मी चाचपडत म्हणाले. हो, मोबाईल रूममध्येच राहिला. मी किचनमध्ये जाऊन मेणबत्ती शोधतो, तू तिथेच थांब, असं म्हणत तो अंधारात पुढे गेला. पण मला सोफ्यावर एकटं बसून राहावे ना, म्हणून मी सुद्धा मोबाईलची टॉर्च शोधण्यासाठी किचनच्या दिशेने पावलं टाकू लागले. अंधार इतका होता की समोरील वस्तूचा अंदाज येत नव्हता. किचनच्या दारापाशी पोचताच माझा पाय तिथल्या एका छोट्या स्टूलला अडखळला. माझा तोल गेला आणि मी आई ग म्हणून ओरडले. मी जमिनीवर पडणार तितक्यात अंधारातून 2 मजबूत हात पुढे आले आणि त्यांनी मला घट्ट पकडलं. तो रोहन होता. त्याने एका हाताने माझी कंबर धरली होती आणि दुसरा हात माझ्या पाठीवर होता. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता. अंधारातही मला त्याचे चमकणारे डोळे आणि त्याचा गरम श्वास माझ्या गालावर जाणवत होता. त्या एका क्षणात जणू सगळं जग थांबलं. माझ्या छातीची धडधड इतकी वाढली होती की तिचा आवाज रोहनला ऐकू जात असावा. श्यामल, जपून, लागलं नाही ना कुठे. त्याचा आवाज नेहमीपेक्षा खूपच हळूवार, खोल आणि काळजीयुक्त वाटत होता. नाही, मी ठीक आहे. माझा आवाज कोरडा पडला होता आणि तो थरथरत होता. त्याने मला हळूच सरळ उभं केलं, पण त्याचे हात अजूनही माझ्या कमरेजवळून हटले नव्हते. खरं सांगू तर त्या क्षणी मलाही त्याच्या त्या उबदार मिठीतून बाजूला व्हावंसं वाटत नव्हतं. बाहेर पडणाऱ्या थंड पावसामध्ये त्याचा तो स्पर्श मला प्रचंड सुरक्षितता आणि ऊब देऊन गेला. आम्ही दोघेही तसेच काही सेकंद शांत उभे राहिलो. केवळ आमचे श्वास आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज एवढंच काय ते तिथं होतं. हळूहळू रोहनने त्याचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि मला हळूच बाजूला करत खिडकीजवळ घेऊन गेला, जिथून बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा आणि विजांचा मंद प्रकाश आत येत होता. त्या अंधुक प्रकाशात त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझे केस विस्कटून माझ्या कपाळावर आले होते. रोहनने अत्यंत नाजूकपणे हळूच त्याचा हात पुढे केला आणि माझ्या चेहऱ्यावरून ती केसांची बट मागे सारली. त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या गालाला झाला आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. श्यामल, तू या मंद प्रकाशात खूप सुंदर दिसतेस ना. खरंच, रोहनने अगदी मनापासून माझ्या डोळ्यात डोळे टाकून म्हटलं. त्याच्या आवाजातली ती भावना सरळ माझ्या हृदयाला भिडली. माझे गाल लाजेने लाल झाले. मी माझी नजर खाली झुकवली आणि लाजत म्हणाले, काही काय रोहन, काहीही बोलतोस. तू नेहमी माझी थट्टा करतोस ना. नाही श्यामल, आज मी अजिबात थट्टा करत नाही. खरं तर बऱ्याच दिवसापासून मला तुला हे सांगायचं होतं, पण घरातल्या सगळ्यांच्या गर्दीत कधी धीरच झाला नाही. आज आई नाही, घर शांत आहे, म्हणून कदाचित मी मनातलं बोलू शकतो, असं म्हणत त्याने माझा उजवा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये घेतला. त्याच्या हाताचा तो उबदारपणा आणि त्याच्या शब्दांमधील प्रामाणिकपणा पाहून माझं मन वितळू लागलं.
माझ्या मनात रोहनबद्दल नेहमीच आदर होता, पण आज त्या आदराचं रूपांतर एका वेगळ्याच ओढीत आणि आकर्षणात होत होतं. तो केवळ माझा चुलत भाऊ राहिला नव्हता, तर एक असा पुरुष म्हणून माझ्यासमोर उभा होता, ज्याच्या प्रेमाची मला नकळत गरज होती. पावसाची ती रात्र आमच्यातील नातं नेहमीसाठी बदलून टाकणार याची मला आता जाणीव होऊ लागली होती. रात्रीचे जवळजवळ 9 वाजून गेले होते, पण पावसाचा जोर कमी होण्याचं नाव घेत नव्हता. लाईट अजूनही आलेली नव्हती. रोहनने शेवटी हॉलमधल्या टेबलवर एक मेणबत्ती पेटवून ठेवली होती. त्या मेणबत्तीच्या पिवळसर थरथरत्या प्रकाशात संपूर्ण हॉलमध्ये एक वेगळीच रोमॅन्टिक आणि गूढ शांतता पसरली होती. आम्ही दोघं डायनिंग टेबलवर रात्रीचं जेवण करायला बसलो. जेवताना आमच्या दोघांमध्ये जास्त बोलणं झालं नाही, पण शांतता असूनही आमच्यात एक सुसंवाद सुरू होता. जेव्हा जेव्हा रोहनची नजर माझ्यावर पडायची, तेव्हा मी लाजायची आणि माझी नजर ताटाकडे वळवायची. त्याच्या त्या नजरेत एक वेगळीच मागणी होती, जी मला आतून सुखावून जात होती. जेवण संपल्यावर मी उठले आणि ताट घेऊन स्वयंपाकघरात गेले. अंधार असल्यामुळे मी हळूहळू भांडी सिंकमध्ये ठेवत होते आणि मनात विचाराची चक्र सुरू होते. रोहनने मगाशी जे म्हटलं ते खरंच त्याच्या मनातून आलं होतं का, की तो फक्त त्या वातावरणाच्या प्रभावाखाली बोलत होता. मी विचारात इतकी हरवून गेले होते की रोहन कधी माझ्या मागे येऊन उभा राहिला हे मला समजलंच नाही. अचानक मला माझ्या पाठीवर त्याचा उबदार स्पर्श जाणवला. त्याने मागून येऊन त्याचे दोन्ही हात हळूच माझ्या कमरेजवळ आणले. त्याच्या छातीचा उबदारपणा माझ्या पाठीला जाणवत होता. श्यामल, आज काम नको करू ग. आजची रात्र फक्त माझी आणि तुझी आहे, तो माझ्या कानाजवळ येऊन अत्यंत खालच्या आवाजात म्हणाला. त्याचा तो गरम श्वास माझ्या मानेवर पडल्यामुळे माझ्या अंगात एक वेगळीच शिरशिरी आली. माझ्या हातातले भांडे तिथेच राहिले. मी काही बोलण्याआधीच त्याने मला हळूच आपल्याकडे वळवलं. आता आम्ही एकमेकांच्या समोर होतो. मेणबत्तीचा मंद प्रकाश स्वयंपाकघराच्या दारातून आत येत होता. रोहनने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे प्रेमाने आणि ओढीने भरलेले होते. त्याने त्याचे दोन्ही हात माझ्या गालावर ठेवले. त्याचे हात थोडे थरथरत होते. कदाचित त्याच्या मनातही भावनांचा मोठा पूर आला होता. रोहन, हे चुकीचं तर नाही ना ग? आत्याला समजलं तर काय होईल? मी अत्यंत घाबरलेल्या आणि दबलेल्या आवाजात विचारलं. माझ्या मनात भीती तर होती, पण त्याहूनही जास्त त्याच्या जवळ जाण्याची ओढ होती. श्यामल, एकमेकांवर मनापासून प्रेम करणं कधीच चुकीचं नसतं. माझ्या मनात तुझ्याबद्दलच्या भावना आजच्या नाहीत, खूप जुन्या आहेत. आज फक्त त्यांना वाट मिळाली आहे. मला तुझ्या संमतीशिवाय काहीच करायचं नाही, पण मला आज तुझ्या खूप जवळ यायचं आहे. रोहनने अत्यंत आदराने आणि नाजूकपणे त्याचे ओठ माझ्या कपाळावर टेकवले. त्याच्या त्या एका मुक्या स्पर्शाने माझ्या मनातील सगळी भीती, सगळी शंका एका क्षणात वाहून गेली. तो स्पर्श केवळ शारीरिक आकर्षणाचा नव्हता, तर त्यात एक कमालीची आदर आणि प्रेम होतं. मी माझे डोळे मिटून घेतले आणि माझा हात त्याच्या पाठीवर ठेवला. त्याला स्वतःजवळ ओढलं. माझ्या ह्या होकाराने रोहनला जणू नवीन बळ मिळालं. त्यानंतर त्या शांत अंधाऱ्या रात्री जे काही घडलं ते आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण होते. रोहनने मला अत्यंत हलकेच एखाद्या फुलासारखं आपल्या कवेत उचलून घेतलं आणि तो मला बेडरूमच्या दिशेने घेऊन गेला. खिडकीबाहेर पावसाचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता, पण त्या खोलीच्या आत आमच्या मनातल्या भावनांचा कल्लोळ शांत होत होता. त्याने मला हळूच बेडवर निजवलं आणि स्वतः माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने माझा हात हातात घेतला आणि हळूहळू तो माझ्या केसांवरून, चेहऱ्यांवरून हात फिरू लागला. आमची ती जवळ कोणत्याही अश्लीलतेच्या पलीकडची होती. तो दोन जीवांचा, दोन मनांचा एकमेकांमध्ये झालेला सुंदर मिलाप होता. रोहनने अत्यंत हळुवारपणे माझ्या प्रत्येक इच्छेचा मान राखत मला आपल्या मिठीत सामावून घेतलं. त्याचा प्रत्येक स्पर्श मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होता, जिथे फक्त तो आणि मीच होतो. त्या रात्री आम्ही एकमेकांचे झालो, केवळ शरीराने नाही तर आत्म्याने. संपूर्ण रात्र त्या पावसाच्या संगीतात आणि आमच्या प्रेमाच्या उभेत कधी निघून गेली हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा खिडकीच्या पडद्यामागून केवळ कोमट ऊन खोलीत डोकावत होतं. रात्रीचा तो वादळी पाऊस आता पूर्णपणे शांत झाला होता
अगदी आमच्या मनासारखंच. खिडकीबाहेर झाडांच्या पानांकडून पाण्याचे थेंब टपटप गळत होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. मी अजूनही रोहनच्या मजबूत छातीवर डोके ठेवून झोपले होते. त्याचा एक हात माझ्या पाठीवर होता आणि तो मला घट्ट धरून होता. जणू मी कुठे लांब निघून जाईल अशी त्याला भीती होती. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत शांत, तृप्त आणि समाधानी हसू होतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना माझ्या मनात काल रात्रीच्या सर्व आठवणी एकामागून एक ताज्या झाल्या. माझ्या गालावर नकळत एक गोड लाजेची लाट पसरली. मी हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण त्याने झोपेतच माझी पकड आणखी घट्ट केली आणि त्याचे डोळे उघडले. मला न्याहाळत त्याने आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू आणलं. इतक्या लवकर कुठे चालली आहे श्यामल? त्याचा सकाळी उठल्यानंतरचा तो जड आणि प्रेमळ आवाज माझ्या कानावर पडला. उठू देणार रे बाबा, सकाळ झाली आहे. कोणाला तरी जाग येईल, कोणीतरी पाहेल. मी थोडं लाजत आणि आजूबाजूला पाहत म्हणाले. रोहनने काही न बोलता माझ्या कपाळावर आणि नंतर माझ्या गालावर एक हलका उबदार मुका घेतला. घाबरू नकोस, घरात कोणीच नाही आणि काल रात्री जे काही घडलं त्यानंतर तू फक्त माझी झाली आहेस, हे लक्षात ठेव. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनावर काल रात्रीपासून असलेलं एक सुप्त ताण, एक अनामिक भीती पूर्णपणे घालून टाकली. पण तरीही एक मुलगी म्हणून माझ्या मनात व्यावहारिक विचार येणं स्वाभाविक होतं. मी त्याच्या छातीवर बोट फिरवत अत्यंत गंभीर आवाजात विचारलं, रोहन, सगळं ठीक आहे रे, पण आज संध्याकाळी आत्या परत येईल. मग काय करायचं? आपण काल जे काही केलं ते जर कोणाला समजलं तर लोक काय म्हणतील? आत्या काय विचारेल? रोहन बेडवर सरळ होऊन बसला. त्याने माझे दोन्ही हात आपल्या हातांमध्ये घेतले. माझ्या डोळ्यात डोळे टाकून तो अत्यंत खंबीरपणे म्हणाला, श्यामल, काल रात्री जे काही आपल्यामध्ये घडलं तो फक्त एक क्षणिक मोह नव्हता. मी तुझ्यावर बऱ्याच काळापासून मनापासून प्रेम करतोय. मनात भावना असल्याशिवाय आणि समोरच्याबद्दल आदर असल्याशिवाय कोणी इतकं जवळ येऊ शकत नाही. काल रात्री आपल्या नात्याला एक नाव मिळालं आहे. तो पुढे म्हणाला, आई आली की मी स्वतः तिच्याशी याविषयी बोलणार आहे. मी तिला सांगणार आहे की मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे आणि आयुष्यभर तुझाच हात धरून राहायचं आहे. आईला तू आवडतेस आणि मला खात्री आहे की ती आपल्या या नात्याला कधीच नकार देणार नाही. त्यामुळे मनात कोणतीही अपराधीपणाची भावना ठेवू नकोस, समजलं? त्याच्या त्या शब्दांमध्ये इतका प्रामाणिकपणा आणि खंबीरपणा होता की माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मी पुन्हा एकदा त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला घट्ट मिठी मारली. एका स्त्रीला पुरुषाकडून हवी असलेली सुरक्षितता आणि सन्मान त्याने मला एका क्षणात दिला होता. आत्या घरी नसताना घडलेल्या त्या एका पावसाळी रात्रीने आमच्या आयुष्याला एक नवीन, कायदेशीर आणि अत्यंत सुंदर वळण दिलं होतं. त्यानंतर आम्ही दोघे उठलो. मी घरातली कामे आवरली. रोहनने मला किचनमध्ये मदतही केली. आमच्यात आता पूर्वीसारखा संकोच नव्हता, तर एक हक्काची जवळीक निर्माण झाली होती. संध्याकाळी 5च्या सुमारास दारावरची बेल वाजली. आत्या बाहेर गावावरून परत आली होती. ती घरात आली. नेहमीप्रमाणे तिची बडबड सुरू झाली. घरात सगळं नीट होतं ना रे? श्यामलने त्रास तर नाही दिला ना? जेवण वेळेवर केलंस का? तिच्या या साध्या प्रश्नावर मी आणि रोहनने एकमेकांकडे पाहिलं. आमच्या नजरांमध्ये एक गोड गुपित दडलं होतं, एक असं सत्य ज्याने आमचं आयुष्य बदललं होतं. रोहनने माझ्याकडे पाहून हलकंच स्मित हास्य केलं, ज्याचा अर्थ मला समजला होता. लवकरच आमचं हे गुपित एका सुंदर कौटुंबिक नात्यात बदलणार होतं. धन्यवाद.